नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। शफाली वर्मा आणि स्मृती मंधनाच्या धडाकेबाज फलंदाजीसह दीप्ती शर्माच्या ऑलराऊंड कामगिरीमुळे भारताने रविवारला आयसीसी महिला वनडे विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी हरवलं। काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभर आनंदाची लाट, तर नागपूरच्या धरमपेठ येथील लक्ष्मी भवन चौकात तरुणांनी फटाके फोडले, तिरंगा फडकवला आणि भारत माता की जय व वंदे मातरमचे जयघोष केले। ही फक्त एक विजय नाही, तर भारतीय महिला क्रिकेटच्या भविष्याचा सुवर्ण अध्याय। देशाच्या प्रत्येक बालिके साठी प्रेरणाचा स्रोत ठरलेली ही टीम आता पहिल्यांदा विश्वविजेती बनली आहे। महाराष्ट्रातील स्थानिक निकायांच्या निवडणुकीची घोषणा 5 किंवा 6 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे। या निवडणुका 3 टप्प्यांमध्ये होणार आहेत। काही राजकीय पक्षांनी मतदार यादीत गडबड असल्याचा आरोप करून निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती, पण सूत्रांकडे पाहता आता अधिक विलंब होणार नाही। महाराष्ट्रात एकूण 685 स्थानिक निकाय निवडणुका होणार आहेत, ज्यात 29 नगर निगम, 32 जिल्हा परिषद, 42 नगरपंचायत, 248 नगर परिषद आणि 336 पंचायत समित्या यांचा समावेश आहे। सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी पूर्वी निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत। मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील एका 65 वर्षीय रुग्ण जगदीश ओझा यांना तब्येत बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत असताना रस्त्यावर रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर झाला। आश्चर्य म्हणजे रुग्णवाहिकेत स्टेपनीही नव्हती। रुग्णवाहिका सुमारे 1 तासापर्यंत हायवेवर अडकली, परंतु कोणतीही मदत पोहोचली नाही। उपचारात विलंब झाल्याने रुग्ण त्याच ठिकाणी तडफडत मृत्युमुखी पडला। स्थानिक नागरिकांनी आरोग्य विभागाच्या लापरवाहीवर नाराजी व्यक्त केली। क्षेत्रीय विधायक ऋषी अग्रवाल यांनी तपासणी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। ही घटना पुन्हा एकदा सरकारी आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उजागर करते। भारतीय महिला क्रिकेट टीमने 2025 महिला क्रिकेट विश्वकप जिंकून इतिहास रचला। फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकावर शानदार विजय मिळवून टीमने संपूर्ण देशाला आनंदात बुडवलं। भारतभर खुशी आणि उत्सव पसरले आहेत। चाहत्यांनी आणि नागरिकांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला। प्रत्येक कोपऱ्यात जश्न आणि गर्वाचे क्षण अनुभवले जात आहेत। बॉलिवूड कलाकारांमध्येही टीमच्या विजयाचे अभिनंदन करत आहेत। अजय देवगन, सनी देओल, ऋतिक रोशन, कंगना रनौत यासारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर टीमला बधाई दिली आणि ऐतिहासिक विजय साजरा केला। अकोला जिल्ह्यातील पातूर रोडवरील पायल बंगले येथील चिकन तंदुरी हॉटेलमध्ये चोरांनी अनोख्या पद्धतीने चोरी केली। 2 ऑक्टोबरच्या मध्यरात्री चोरांनी हॉटेलबाहेर उभ्या तंदूर गाडीपासून ते भांडी, मसाले, गॅस सिलेंडर आणि आवश्यक वस्तू सर्व एका गाडीत भरून पळवले। चोरांनी हॉटेलची सर्व वस्तू पळवली, परंतु भिंती वाचवल्या। स्थानिक लोक म्हणतात, जर चोरांच्या हातात जास्त सामर्थ्य असतं तर हॉटेलला जमिनीसह उखाडून टाकले असते। हॉटेल नुकतंच इम्रान खान नावाच्या तरुणानं भाड्यानं घेतलं होतं, पण चोरीने त्याचे सपने धुसर केले। पोलिसांनी तपासणी सुरू केली असून ही घटना आता संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनली आहे। विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरामध्ये पोलिसांना मोठी कामगिरी साध्य झाली। अमरदास नगर परिसरात एका 4 चाकी वाहनातून 2 किलो गांजा, 60 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि 1,89,000 किमतीचे 500च्या नकली नोटा जप्त करण्यात आले। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एसडीपीओची विशेष टीम घटनास्थळी पोहोचली आणि एक आरोपी ताब्यात घेतला। सध्या पोलीस नकली नोटा आणि ड्रग्जच्या सप्लाय नेटवर्कची चौकशी करत आहेत आणि या प्रकरणात कोण कोण सामील आहे हे शोधण्याचे काम सुरू आहे। आजच्या बातमीपत्रामध्ये एवढंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत राहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। तोपर्यंत बघत राहा नागपूर समय। धन्यवाद।